भिवंडीतल्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। डोंबिवलीच्या इंदिरा चौक ते मानपाडा चौकादरम्यान रोषणाई करण्यात आली आहे, तर घडा सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते, आता ते मुख्यमंत्री आहेत। आमची एक टीम आहे। आम्ही जे काही काम केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलंय, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर टीका केली आहे। काँग्रेसच्या नसानसात औरंगजेबी प्रवृत्ती भिनली आहे। फडणवीसांची संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळख आहे। हर्षवर्धन सपकाळ कोण इथपासून सुरुवात होते। आधी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, मग फडणवीसांवर बोलावं, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेचा समाचार घेतलाय। स्वतःचं अस्तित्व दिल्लीला दाखवण्याचा सपकाळांचा खटाटोप सुरू आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। काँग्रेसनं आधी पराभवाचं आत्मचिंतन करावं, मग सरकारवर टीका करावी, अशा शब्दात सामंत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय। औरंगजेब हा देशाचा आयकॉन होऊ शकत नाही, आम्ही त्याचा विरोध करतो। स्वतःच्या बापावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक होत असेल तर त्या व्यक्तीविरोधात आम्ही उभं राहू, असा इशारा महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्वास देवकाते यांना उमेदवारी द्यावी, यासाठी बारामतीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देवकातेंना उमेदवारी देणार का, याकडे धनगर समाजाचं लक्ष लागलंय। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बैठकीतून आढावा घेण्यात आला। खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 23 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। मुस्लिम समाजानं 100 वेळा नमाज पठण करण्याला हरकत नाही, पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील आत्मसात करावं, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। तसंच मुस्लिम समाजात डॉक्टर, वकील, इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल, असंही गडकरी म्हटलंय। इंदापूरचे लोक नेहमी चांगल्या विचाराला आणि चांगल्या विचाराच्या माणसाला साथ देतात, मात्र हल्ली मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातोय, असं म्हणत मंत्री दत्तात्रय भरणेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलंय। तर मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसतं, आम्ही काय केलं याचं उत्तर काळ तुम्हाला देईल, असं देखील भरणे म्हटलंय। लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे, हे मान्य करावं लागेल, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा, असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला। बहिणींच्या विश्वासावर सरकार निवडून आलं, मात्र आता सरकारला लाडक्या बहिणींची अडचण होते, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। बहिणी तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, अशा शब्दात सुळेंनी भरणेंना सुनावलं। देवेंद्र फडणवीस औरंगजेब एवढेच क्रूर आहेत। औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पुसण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला। कोणतीही नोटीस न देता खोक्याचं घर पाडण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। भोसले कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी जुने व्हिडिओ काढून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धस यांनी केला। खोक्याने ढाकणे कुटुंबाला चुकीच्या पद्धतीनं मारहाण केली, असं म्हणत ढाकणे कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचं आणि उर्वरित लागणारा खर्च देण्याचं आश्वासन धस यांनी दिलं। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवलाय, त्यामुळे आधीच मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यातच लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवर ताण आहे, हे मान्य करावं लागेल, असं विधान क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर ताण असल्यानं थोडी पत्र द्यायची कमी करा, असंही भरणे म्हटलंय। इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात ते बोलत होते। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे, त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी
थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा, ताण जरी असला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई, ताण असू, सत्यता असू आणि विरोधी पक्षात असू, निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे. त्यामुळे इंदापूरकरांनो तुम्ही काळजी करू नका. बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले. आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत. म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केला आहे. बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे. ही कुठली संस्कृती? पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही. जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, असं मी म्हणत आलेलो आहे. निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळालं नाही तर मी काही म्हणणार नाही. मी माझ्या तत्वांवर आधीपासून ठाम राहिलोय आणि राहीन, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. निवृत्तीनंतर 3 महिन्यात सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला खुलासा करण्यास सांगितलं. केईएम रुग्णालयाच्या आसपासचा परिसर आणि मुंबईतील वाहतूक कोंडी यामुळे रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवताना ग्रीन कॉरिडॉर देऊनही वेळेवर पोहोचता येत नाही. आणि मात्र आता अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही आहे, कारण भविष्यात रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत. त्यासाठी प्रस्तावित 45 मजली आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयानं झटका दिलाय. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी मृत तरुणाच्या आईचा दावा मान्य करत 8 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. बदलापूर ते कर्जत मार्गावर आणि 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे. 32.460 किलोमीटर लांबीच्या ब्राऊन फील्ड रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलंय. अशा प्रवाशांना हेरून दंडात्मक कारवाई करण्यात टीसींनी विक्रमी कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरातील तिकीट तपासणीच्या मोहिमांमध्ये टीसींनी 12,290 प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडून 54 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. इंडिया सहकारी बँक 122 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार असलेला अरुणाचलमधील उल्लनाथन मारुदवर उर्फ अरुण भाई हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शरण आलाय. त्याच्या अटकेनं अटक आरोपीची संख्या 6 झाली आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवल्यानं तो शरण आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मी अत्यंत गरिबी आणि हलाखी पाहिलेली आहे. माझं आयुष्य गरिबीमध्ये गेलेलं आहे, पण या गरिबाचं कधीही ओझं वाटलं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. गेल्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्धा इथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिल्लोडच्या बाजारात हरभऱ्याची 3 क्विंटल आवक झाली आहे. सिल्लोडमध्ये हरभऱ्याला सरासरी 5,200 रुपये दर मिळालाय, तर पुणे बाजारात हरभऱ्याला सर्वसाधारण 7,750 रुपये इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 45,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 15,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 11,000 क्विंटलची आवक झाली आहे. कांद्याला कमीत कमी 1,100 रुपयांपासून 1,800 रुपयांपर्यंत दर मिळतोय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 254 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. गव्हाला 2,625 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. सोयाबीनची मागणी घटल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये असताना सोयाबीनला केवळ 3,626 रुपये इतका दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. देशातील साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. देशाला वर्षाला 280 लाख टन साखर लागते, मात्र यंदा 259 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानं रविवारी वर्तवला. शालेय शिक्षण विभागाकडून 11वी-12वीतील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवली जाते. मात्र मागील 3 वर्षात या योजनेतील मुलींच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन जून महिन्यात होईल असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जाहीर केलंय. विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तर या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरार डहाणू चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झालंय. तर 2027 पर्यंत पूर्ण काम करण्याचं MRVCचे लक्ष्य आहे अशी माहिती रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या 200हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत. मुंबईत एसटी कंत्राटदार कंपनीनं दिलेल्या मुदतीत 5150 गाड्या न पुरवल्यानं महामंडळानं कंपनीला पत्र पाठवलंय. मेच्या 22 तारखेपर्यंत 1287 बस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजय सेठी यांनी या पत्राद्वारे कंपनीला दिलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडी येथील 18 वर्षीय माऊली गव्हाणे या तरुणाच्या निर्घृणपणे हत्येचा अखेर उलगडा झालाय. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. आरोपींनी माऊली गव्हाणेची निर्घृणपणे हत्या करत कट्टरच्या सहाय्यानं शीळ, धड, हातपाय गवतातील वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकून दिले होते आणि यामुळे या हत्याकांडानं परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये केलंय. तसंच इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली जाते. परिणामी नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर असून त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आलेला आहे. आणि या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक चालवण्यात आला. एक सविस्तर बातमी पाहूयात. औरंगजेबावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. या टीकेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय. सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही. हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं काँग्रेस रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतंय. ते दौरा करतायत तर 550 कार्यकर्ते पण एकत्र यायला अडचण झाली. त्याच्यामुळे पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा, मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल. अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण ते देखील पाहूयात. हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य अत्यंत बालिश आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेबाची देवेंद्र फडणवीसांशी तुलना म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. औरंगजेबानं धर्माच्या नावावर हिंदूंचं शिरकाण केलं, कर लादले. देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवतात असं हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी तंजीम ए इन्साफ संघटनेनं केलेली आहे. बांगलादेशी रोहिंग्यांच्या आडून मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं जातंय असा आरोप करत संघटनेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रस्ताव गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि येत्या काही दिवसात कॅबिनेटमध्ये यावर निर्णय व्हावा यासाठी खेळाडू सागर मगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सागर मगरे हे स्वतः तलवारबाजी प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आहेत. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी उल्लाथान अरुणाचलम याला अटक केलेली आहे. आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आल्यापासून अरुणाचलम फरार होता.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूया. पुण्यात पतित पावन संघटनेकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात पुण्यातील लाल महाल समोर हे आंदोलन करण्यात आलं. शिवनेरी शयनयान इलेक्ट्रिक 2 बस ऑर्डिनरी स्लीपर या बसमध्ये दिव्यांगांसाठीची 1-4 सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये, पण लाडक्या बहिणींना अर्ध्या दरात तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला जातोय. त्यामुळे नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाला सवाल केले. यवतमाळ जिल्ह्यातील 9 एसटी डेपोला प्रत्येकी 10 अशा एकूण 90 नव्या एसटी बसेस उपलब्ध होत आहेत. त्यापैकी यवतमाळ आणि उमरखेड या डेपोला प्रत्येकी 5 बसेस मिळाल्यात. या बसेसचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द शिवारात असलेल्या ग्रामदैवत आसरा मातेच्या मंदिरासाठी वनविभाग रस्ता करू देत नाहीये. मात्र राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरसाठी वनविभागातून रस्ता उपलब्ध कसा होतो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत रस्ते बंद केले. वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 39 अंशांवर पोहोचलाय. उन्हाच्या तीव्रतेनं अंगाची लाही होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. चंद्रपुरात 42 डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात उष्णतेमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांची लाही होते. पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण आलंय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला. ड्रग्ज प्रकरण गंभीर असून त्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे. दरम्यान धीरज पाटलांनी आरोप केलेला कार्यकर्ता काँग्रेसचाच असल्याचा पलटवार तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकर यांनी केला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीनं मुश्रीफांचा शाल आणि विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार केला. वाशिमच्या काळामाथामधील बंजारा समाजाच्या लेंगी नृत्यावर आमदार अमित झनक यांनी ठेका धरला. यावेळी अमित झनक यांनी बंजारा संस्कृतीचं जतन करण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. उन्हाचा कडाका वाढल्यानंतर भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. किलोमागे भाज्यांचा दर हा 80 ते 120 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय. लिंबू, काकडी आणि गवारच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यातील औषध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे त्यांचं कामकाज अडचणीत आलेलं आहे. मंजूर पदांपैकी तब्बल 75% पदं रिक्त आहेत. राज्यात 200 औषध निरीक्षकांची पदं मंजूर असून त्यावेळी केवळ 48 पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. आणि तसंच बनावट औषधांचे तपासणी अहवाल येण्यास विलंब लागत असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णांवर होतो. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः 13 महिने कालावधीचा असतो. मात्र यंदा तब्बल 71 वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे. गुरुग्रहानं सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो 2 वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील राशीत 24 जुलै 2028 रोजी प्रवेश करणार आहे. त्यामुळे यंदाचा कुंभमेळा तब्बल 28 महिने चालणार आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. नवीन इमिग्रेशन विधेयकामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. श्रद्धा आणि आस्थेच्या बाबतीत तिरुपती बालाजी देवस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माता वैष्णवदेवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा 27 किलो सोनं, 3424 किलो चांदी वैष्णवदेवी देवस्थानला भाविकांनी दान केली आहे. गेल्या 5 वर्षात राम मंदिर ट्रस्टनं भरला 400 कोटींचा कर भरलेला आहे, असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी सांगितलेलं आहे. ही रक्कम 5 फेब्रुवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान देण्यात आली आहे. यापैकी 270 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर म्हणून भरण्यात आले, तर उर्वरित 130 कोटी रुपये कर श्रेणीमध्ये भरण्यात आलेला आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.